खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत असा प्रश्न विचारला आहे. श्रवण क्षमता 80 कमी होते. बाय डिफॉल्ट आपल्याला माहिती आहे हेअर सेल्स असतात कानामध्ये, त्या हेअर सेल्स जर खराब झाल्या तर त्या पुन्हा रिपेअर होत नाहीत, मग त्यामुळे हे श्रवण क्षमता कमी होते. पुनरुत्पादन यंत्रणेवरती इनडायरेक्ट परिणाम होतो. कसं काय, तर शरीरातील जे स्ट्रेस हार्मोन्स आहेत ते जर वाढले तर त्यामुळे स्त्री किंवा पुरुषांमध्ये फर्टिलिटी जी आहे ती फर्टिलिटी कमी होऊ शकते. आता गर्भामध्ये सुद्धा विकृती याच कारणामुळे निर्माण होते. गर्भवती महिला सतत उच्च आवाजामध्ये जर काम करत असेल किंवा असेल संपर्कात तर स्ट्रेस लेवल प्रचंड वाढते आणि स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो बाळावरती होऊ शकतो. काही बर्थ डिफेक्ट निर्माण होऊ शकतात. मानवाची विचार क्षमता जी आहे, दुसऱ्याचं बोलणं ऐकू न येणे, कम्युनिकेशन स्किल जी आहे ते खराब होणार. ऑफिस क्लासमध्ये नॉईस असेल तर नीट समजत नाही आपल्याला, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन लेवल पण कमी होतं. उच्च रक्तदाब कसा होतो, जर हाय व्हॉल्यूम असेल तर हाय व्हॉल्यूमसाठी आपल्याला स्ट्रेस फॅक्टर काम करतो, म्हणजे हाय व्हॉल्यूममध्ये आपल्या शरीराचा स्ट्रेस वाढतो. त्यामुळे दीर्घकाळ जर तसंच राहिलं तर हार्ट रेट जो आहे तो सतत वाढत राहतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो ब्लड प्रेशरवरती होतो. ब्लड प्रेशर पण वाढतं. त्यामुळे या संदर्भात वरीलपैकी सर्व असे चौथा पर्याय बरोबर.